माझ्या डोक्यावर जे दिसत आहे त्याला स्वर्गमंडप असे म्हणतात. भारतीय स्थापत्यशास्त्रामध्ये स्वर्गमंडप ही एक अत्यंत दुर्मिळ रचना आहे. संपूर्ण भारताचा विचार केला तर मी आत्ता जिथे आहे ते मंदिर हे मूळ व मुख्य स्वर्गमंडप असणारे एकमेव मंदिर मानले जाते. नमस्कार, मी डॉक्टर शुभदा पुरोहित. भन्नाट भ्रमंती या माझ्या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचे स्वागत आहे. आज आपण जाणार आहोत खिद्रापूर आणि नरसोबाची वाडी या 2 ठिकाणांना भेट द्यायला. कृष्णा नदीच्या काठावर असणारं कोल्हापूर जिल्ह्यातील खिद्रापूर हे एक छोटंसं गाव. या गावात एक प्राचीन मंदिर आहे. या मंदिराचं काम 7व्या शतकात चालुक्य राजवटीमध्ये चालू झालं. परंतु या प्रांतावर चालू असणाऱ्या सततच्या आक्रमणांमुळे व लढायांमुळे हे काम अपूर्ण राहिलं. पुढे 12व्या शतकात शिलाहार राजवटीमध्ये व यादवांच्या राजवटीमध्ये हे काम पूर्ण झालं. ज्या शैलीमध्ये हे मंदिर बांधलं गेलं आहे त्या शैलीला भूमिज शैली असं म्हटलं जातं. म्हणजे जणू काही हे मंदिर भूमीमधून उगम पावलं आहे असा भास व्हावा अशी याची रचना आहे. या भूमिज शैलीचं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे तिचा एखाद्या चांदणीप्रमाणे असणारा आकार. एखादा चौरस जर त्याच्या सेंट्रल ॲक्सिस भोवती फिरवला आणि रेग्युलर इंटरवल्सवर थांबवला तर आपल्याला चांदणीचा आकार प्राप्त होतो. अशा आकारामध्ये हे मंदिर बांधण्यात आलं आहे. हे मंदिर पाहताना आपण अगदी अचंबित होतो. इथल्या खांबांचे भौमितिक आकार, सुंदर कोरीव काम, अतिशय सुंदर शिल्पे हे सगळे पाहिल्यावर लक्षात येते की त्या काळीसुद्धा आपल्या शिल्पकारांचा भूमितीचा अभ्यास अगदी सखोल होता. शिल्पकलेसाठी वापरली जाणारी हत्यारे अगदी 7व्या शतकातसुद्धा प्रगत होती. या मंदिराबद्दल एक कथा सांगितली जाते. दक्ष प्रजापतीने एक खूप मोठा यज्ञ आयोजित केला होता, पण त्याने स्वतःचे जावई म्हणजे भगवान शिव यांना आमंत्रित केले नाही. पतीचा हा अपमान सहन न झाल्याने माता सती यांनी त्याच यज्ञाच्या अग्नीत उडी घेऊन आपले प्राण अर्पण केले. जेव्हा महादेवांना हे समजले तेव्हा ते अत्यंत क्रोधित झाले आणि त्यांनी तांडव सुरू केले. महादेवांच्या या अवताराला कोपेश्वर असे म्हणतात. महादेवांचा हा भयानक अवतार पाहून पूर्ण सृष्टी थरथरू लागली. त्यांना शांत करणे कोणालाच जमेना. शेवटी सर्व देव भगवान विष्णूंकडे गेले. महादेवाचा राग शांत करण्यासाठी विष्णू स्वतः तिथे आले. त्यांनी महादेवाला समजावले व त्याचा राग शांत केला. विष्णूच्या या शांत रूपाला धोपेश्वर असे म्हणतात. संपूर्ण जगात हे एकमेव असे मंदिर आहे जिथे गर्भगृहात शिव आणि विष्णू 2 वेगवेगळ्या लिंगांच्या रूपात एकत्र पूजले जातात. तसेच हे एकमेव असे शिवमंदिर आहे ज्याच्यात नंदी नाही. यामागे सुद्धा एक रंजक कथा प्रसिद्ध आहे. दक्ष प्रजापतीने महादेवांना यज्ञाचे निमंत्रण दिले नाही, त्यामुळे महादेवांनी या यज्ञास जाण्यास साफ नकार दिला. पण माता सतीला आपल्या माहेरी जाण्याची अनावर ओढ होती. महादेवांनी सांगूनही सती ऐकेनात. तेव्हा महादेवांनी आपल्या पत्नीच्या सुरक्षेसाठी आपला सर्वात प्रिय व विश्वासू सेवक नंदी याला सतीसोबत पाठवले. नंदीने माता सतीला आपल्या पाठीवर बसवले व तो दक्ष नगरीकडे गेला. जेव्हा माता सती यज्ञमंडपात पोहोचली तेव्हा तिथे महादेवांचा तीव्र अपमान केला गेला. पतीचा हा घोर अपमान माता सती सहन करू शकली नाही. तिने क्रोधाच्या आणि दुःखाच्या भरात त्याच यज्ञाच्या पवित्र अग्निकुंडात उडी घेऊन स्वतःचे प्राण अर्पण केले. हे सर्व घडत असताना नंदी बाहेर थांबला होता. जेव्हा त्याला माता सतीच्या आत्मदहनाची बातमी समजली तेव्हा तो दुःखाने व्याकुळ झाला. स्वामिनिष्ठ नंदीला सतीचे प्राण वाचवता आले नाही त्याचे प्रचंड दुःख झाले. लज्जित झालेला नंदी महादेवांसमोर जाण्याचे धाडस करू शकत नव्हता. तो यज्ञाच्या ठिकाणीच दक्षिण दिशेला तोंड करून बसून राहिला.
खिद्रापूर मंदिरापासून 12 ते 15 किलोमीटर दूर नंदी बहादरपूर नावाचे एक गाव आहे. या गावात आजही नंदीचे स्वतंत्र मंदिर आहे. या नंदीचे तोंड खिद्रापूरच्या मंदिराकडे आहे. खिद्रापूर मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ नंदीसाठी एक नंदी मंडप बांधला गेला आहे, पण तो मंडप आजही रिकामा आहे. या मंदिरातील महत्त्वाचे आकर्षण म्हणजे स्वर्गमंडप. येथील वर्तुळाकृती स्वर्गमंडप 48 खांबांवर उभा आहे. हे 48 खांब 12, 16, 12 अशा अंकांमध्ये विभागले गेले आहेत. म्हणजे या खांबांच्या 3 ओळी असून सगळ्यात आतील बाजूस 12 खांब, दुसऱ्या ओळीत 16 खांब व सगळ्यात बाहेरच्या ओळीत पुन्हा 12 खांब अशी याची रचना आहे. स्वर्गमंडपाचा डायमीटर 13 फूट आहे. बरोबर त्याच डायमीटरची एक अखंड व गुळगुळीत केलेली शिळा स्वर्गमंडपाच्या बरोबर खाली ठेवलेली आहे. काही लोक या शिळेचा उल्लेख रंगशिळा असा करत असले तरी माझ्या मते हे योग्य नाही. मला असे वाटते की या शिळेला यज्ञशिळा असे म्हटले जावे, कारण या शिळेवर यज्ञ होत असावेत आणि स्वर्गमंडपामधून हा यज्ञ स्वर्गातील देवांना अर्पण होतो अशी श्रद्धा असावी. स्वर्गमंडपामधील खांबांची जी सगळ्यात पहिली ओळ आहे, त्या ओळीतील प्रत्येक खांबावर वेगवेगळ्या देवतांची शिल्पे आहेत. या सगळ्या देवता यज्ञासाठी उपस्थित आहेत. दिक्पाल दिशांचे रक्षण करत आहेत. प्रत्येक खांबावरील शिल्पकाम अतिशय सुंदर व वैविध्यपूर्ण आहे. अशा रचनेशी मिळतीजुळती असणारी खुली छते चालुक्य किंवा होयसळ राजघराण्यांच्या इतर काही मंदिरांमध्ये पाहायला मिळत असली तरी खिद्रापूरच्या स्वर्गमंडपासारखा हुबेहूब व आकाशाकडे उघडा असणारा स्वर्गमंडप इतर कुठेही आढळत नाही. तर अशा या एकमेवाद्वितीय मंदिराला एकदा तरी नक्कीच भेट द्यायला हवी. मंदिराच्या बाहेरच्या बाजूची शिल्पेसुद्धा अतिशय सुंदर आहेत. सगळ्यात खाली गजथरा, 92 हत्तींचा एक थर, मध्ये व्यालथरा, व्याल म्हणजे एक काल्पनिक प्राणी, व सर्वात वर नरथरा किंवा देवथरा. या थरात मानव, नर्तकी किंवा देवदेवता यांचा थर आहे. ही अतिशय कमनीय बांध्याची नर्तकी न विसरता बघायला हवी. अशा पद्धतीने निवांतपणे हे मंदिर पाहून आम्ही पुढे नरसोबाच्या वाडीला दर्शन घ्यायला गेलो. नरसोबाची वाडी किंवा नृसिंहवाडी हे कृष्णा आणि पंचगंगा नदीच्या संगमावर वसलेले एक अत्यंत प्रसिद्ध दत्ताचे तीर्थक्षेत्र आहे. येथे दत्तप्रभूंचे अवतार मानले गेलेले श्री नृसिंह सरस्वती यांनी 12 वर्षे वास्तव्य केले होते. नरसोबाच्या वाडीमध्ये आलो की सोमणांच्या भोजनालयात जाऊन सात्विक भोजनाचा आस्वाद घ्यायलाच हवा. आणि इथल्या बासुंदीचा आस्वाद घ्यायला तर मुळीच विसरू नका. तर मित्रमैत्रिणींनो, खिद्रापूर आणि नृसिंहवाडीला नक्की भेट द्या. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात अशाच एका सुंदर ठिकाणी. धन्यवाद.